गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातील माजी उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे वर्ष 38 यांच्या मृत्यूनंतर सोलापूर आणि बीड जिल्ह्यात खळबळ माजली। कला केंद्रातील एका नर्तिकेच्या प्रेमात अडकलेल्या गोविंद यांनी तिच्या घरासमोर गाडीमध्ये स्वतःवर गोळी झाडून जीवन संपवलंय, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे। या प्रकरणातील नर्तिका पूजा गायकवाडला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। दुष्कर्माचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन पैशासाठी नर्तिका पूजा देविदास गायकवाड वर्ष 21 राहणार सासुरे तालुका बार्शी जिल्हा सोलापूर हिने वारंवार तगादा लावल्याची तक्रार गोविंद याने मेहुणे लक्ष्मण जगन्नाथ चव्हाण यांनी वैराग्य पोलिसात फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल झाला असून तिला ताब्यात घेतलाय। पूजा गायकवाड ही 21 वर्षांची असून सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील सासुरे गावातील रहिवासी। जवळपास 1.5 वर्षांपूर्वी ती बार्शी तालुक्यातील थापडी तांडा येथील कला केंद्रात नृत्य सादर करू लागली। गोविंद बर्गे यांनी जीव दिल्याच्या घटनेनंतर पूजा गायकवाडचा एक इंस्टाग्राम व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। या व्हिडिओमध्ये ती एका ऑडिओवर अभिनय करताना दिसत आहे, ज्यात मला या माणसाची विचित्र सवय लागली आहे, हा माझ्या आयुष्यातून गेला तर फार अवघड होईल असे बोलले आहे। तिच्या एका हातात 500 रुपयांची नोट आणि 4 बोटांमध्ये सोन्याच्या अंगठ्या दिसत आहेत। ओळखीचा फायदा घेऊन प्रेम संबंध ठेवून वेळोवेळी पैसे सोने लुबाडले, तसेच दिलेल्या पैशातून मावशी व नातेवाईकांच्या नावावर प्लॉट जमीन घेतली आहे। तरी भावाच्या नावावर 5 एकर शेती करावी किंवा गेवराईतील नवीन घर माझ्या नावावर कर, नाहीतर तुझ्या दुष्कर्माचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन पैशाची नर्तिका पूजा देविदास गायकवाड हिने वारंवार तगादा लावला। त्यामुळेच गोविंदने स्वतःचं आयुष्य केल्याची तक्रार पोलिसात देण्यात आली आहे। गेवराई येथील गोविंद बर्गे यांना लोकनाट्य कला केंद्रात कला पाहण्याची आवड होती। 1.5 वर्षांपूर्वी थापडी तांडा कला केंद्रामध्ये पूजा गायकवाड या नर्तकीसोबत त्यांची ओळख झाली। हळूहळू तिचा प्रवास जसा पारगाव कला केंद्राकडे वळला तसे त्यांच्यातील मैत्रीचे संबंध प्रेमाकडे गुंफल्याचं सांगण्यात येतं। सोन्याच्या दागिन्यांसह सुमारे 2.25 लाख रुपयांचा एक मोबाईल देखील नर्तिकाला भेट दिला होता। अलीकडे तिने गोविंदशी संपर्क तोडल्यामुळे तो नैराश्यात होता। अनेकदा संपर्क साधण्याचा तो प्रयत्न करत असे, मात्र पूजा प्रतिसाद देत नव्हती। गोविंद सासुरे येथे सोमवारी मध्यरात्री आला। मंगळवारी कारमध्ये स्टेअरिंगवर मृतावस्थेत आढळला। पूजा गायकवाड ही सोशल मीडियावरही सक्रिय होती। इंस्टाग्रामवरून ती नियमित रील शेअर करत असे। विशेष म्हणजे गोविंद यांनी जीव दिला त्या सोमवारी तिने 3 रील पोस्ट केल्या होत्या, मात्र त्यानंतर तिने एकही रील शेअर केलेली नाहीये। या योगायोगामुळे सोशल मीडियावर अनेक चर्चांना उधाण आले। गोविंद यांच्या आत्महत्येनंतर पूजावर गंभीर आरोप होत असले तरी तिच्या बाजूने कोणीतरी अधिकृत स्पष्टीकरण आलेले नाही। सध्या ती पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती असून चौकशी दरम्यान अनेक महत्त्वाचे तपशील उघड होण्याची शक्यता आहे। वृत्तसंकलन विभाग, एस मराठी न्यूज, बीड। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।